संपूर्ण कोकणाचं अर्थकारण ज्यावर अवलंबून असतं त्या आंबा पिकाला सध्या या अवकाळी पावसामुळे अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय। कोकणामध्ये पडलेल्या अवकाळीचा परिणाम इथल्या आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे आंबा बागायतदार अक्षरशः मेटाकुटीला आलाय। यंदा हापूस आंबा पीक उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे। 25 ते 30% उत्पादन हाती येईल अशी शक्यता आहे। उत्पादन कमी आहे, त्यात अवकाळी पाऊस आलाय आणि त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त आहेत। गेल्या काही वर्षांपासून आंबा बागायतदारांना सतत हवामान बदलाचा सामना करावा लागतोय। मोठ्या प्रमाणावर आंबा पिकावर त्याचा परिणाम होतोय। कोकणामध्ये पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका फळांचा राजा हापूस आंब्याला पडताना आपल्याला दिसून येत आहे। कोकणामध्ये अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचं जे पीक आहे हे तुलनेने 25% कमी या ठिकाणी कोकणात यंदा झालेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर निसर्गाचे बदललेले रूप हे कुठेतरी आता अवकाळी त्या पद्धतीने अवकाळी पाऊस असेल हे कुठेतरी आंबा पिकाला हे त्रासदायक होताना आपल्याला दिसून येत आहे। फळगळती असेल त्या पद्धतीने फळांना लागलेली काही प्रमाणात कीड असेल यामुळे फळांचा राजा हा कुठेतरी संकटात येताना दिसून येत आहे। त्यामुळे जो आंबा व्यापारी आहे, आंबा बागायतदार आहे, तो पण मेटाकुटीला आलेला आहे। आंबा व्यावसायिक आहे ज्याची उदरनिर्वाह ह्या व्यवसायावर अवलंबून आहे, तो कुठेतरी आर्थिक समीकरण कोलमडू शकतं आणि अवकाळी पावसामुळे आता येणाऱ्या दिवसांमध्ये याचा जे काही प्रभाव आहे तो हापूस आंब्यावर पडताना आपल्याला दिसून येणार आहे। त्यामुळे इथला शेतकरी आंबा व्यावसायिक हा मेटाकुटीला आलेला आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।